लय असते हो. 4-4 ट्रॅक्टर, एक 10-20 एकर जमीन. आई वडिलाला वाटतं खेड्यात आई वडिलांना इच्छा काय असते माहिती का, जावाय तिकडे काही बी असू दे, पण आई वडिलांची प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते माझ्या लेकीला सुख लाभावं, समाधान लाभावं, चांगला संसार त्या ठिकाणी व्हावा. पण त्यावेळेस सुद्धा आई काय म्हणते बघा, सांगा त्या साईबाला एवढं चांगलं मागणं आलेलं असतं, पण तरी बी आई भोळी अशिक्षित. ज्याचे आई वडील अशिक्षित आहेत त्यांची परिस्थिती थोडीशी बेकार असते. आपलं स्वतःच मुल कितवीला आहे त्याची सुद्धा कल्पना नसते मंडळी. बघा ह्या कितपत लोक असेल जी शिक्षित आहेत त्यांना जरूर माहिती आहे, कारण ते महिन्यात एकदा तर शाळेवर जाऊन आपलं मूल काय करतं, कितवीला आहे, अभ्यास करतं का नाही, शिक्षक शिकवतात का नाही ह्याची विचारपूस करतात मंडळी. पण अशिक्षित आमच्या आई वडिलांना मी कितवीला शाळेला 12वी पत्र माहित नव्हतं. पिशवी घेणार मी नामबाबाचे डोंगर घातला. मला ही हे जाण्यात भजनाचा, तबल्याचा, ढोलकीचा आणि गणिताचा अंत्या. मी कॉमर्सला होतो, अकाउंट म्हणजे मलाच काय माहित नव्हतं. मग सांगा की त्यावेळी ते आई काय म्हणते, सांगा त्या साईबाला ही मैना शिकती कॉलेज. सांगा त्या साईबाला मैना शिकती कॉलेज. मैना शिकती कॉलेज. सांगा त्या साईबाला मैना शिकती कॉलेज. दुसऱ्या कार्यालयात प्रबल पाठवत आहे म्हणजे माझ्या लेकीला मागणं आलं पुण्याचं पत्र. लेकीला मागणं आलं पुण्याचं पत्र. म्हणजे पुण्याला साहेब होता मंडळी, हो उच्च घराणा होता, दिल्ली गाडी सगळं होतं, पण आईचं वडिलाचं काय म्हणणं बघा. आता 200-300 साडेतीनशे किलोमीटर माझी लेक दिली तर मला लवकर जाता येणार नाही. आणि माणसं अनोळखी आपल्या पैशांच्या दिल्या म्हणजे आपल्याला जाता येता येतही जवळच्या जवळ. पण आई लेक काय म्हणते, अगं आई आता चांगलं मागणं आलंय, जरा विचार केला पाहिजे. सुशिक्षित शिक्षित होते, पण आई म्हणते माझ्या लेकीला मागणं आलं पुण्याचं पत्र. लेकीला मागणं आलं पुण्याचं पत्र. आणि सांगा त्या सांगा ह्या पाहुण्याला नाही दियाचं चितार. सांगा त्या पाहुण्याला नाही दियाचं चितार.